दरबार खजिन्यातून 80% रक्कम आणि 20% रक्कम मंदिरातून, मंदिरातला पैसा शिक्षणासाठी खर्च करणारा भारतातला पहिला आणि शेवटचा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आज आपल्या देशामध्ये 21व्या शतकाची भाषा बोलतो आपण, महासत्ता होणार असं स्वप्न आपण पाहतो. आज देखील आपल्या देशामध्ये शालेय शिक्षणावर 3% खर्च केला जातो. विनाअनुदानित धोरण, शिक्षण सेवक पद, काय विनाअनुदानित धोरण, 15-15 वर्षे 20-20 वर्षे शिक्षकांना पगार नाहीत. सरकारी शाळा बंद पडत आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकेच्या शाळा बंद पडत आहेत. खाजगी शाळा वाढत आहेत. परदेशातली विद्यापीठे येत आहेत. एकेकाळी शिवाजी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, ह्या विद्यापीठाचा मोठा लौकिक होता. अशी थोडीच विद्यापीठ सरकारी विद्यापीठ होती. पण आज परदेशातले विद्यापीठे येत आहेत. क्लस्टर युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, अशा अनेक विद्यापीठे येत आहेत. ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी. कल्पना करा, उद्या जर का परदेशातली विद्यापीठ आली, परदेशातल्या शाळा आल्या, सरकारी शाळा बंद पडल्या, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकेच्या शाळा बंद पडल्या, तर इथल्या गोरगरिबांना शिक्षण मिळेल का? शिक्षण मिळणार नाही. शिक्षण बंद होईल. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला, संविधानातील कलम क्रमांक 21 मध्ये राईट टू लाईफ अमेंडमेंट होऊन राईट टू एज्युकेशन आलं. सक्तीचं आणि मोफत शिक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशामध्ये सार्वजनिक आणि मोफत शिक्षण दिलं संविधानाच्या माध्यमातून. जे महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाचा पाया घातला, त्याचा संविधानामध्ये समावेश करण्याचं मोठं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली आरक्षणाचा पाया घातला, इथल्या वंचित वर्गाला त्याचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. राजकीय क्षेत्रातलं, शैक्षणिक क्षेत्रातलं त्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, प्रशासनातलं. म्हणून आरक्षणाचा पाया राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घातला आणि ते सार्वजनिक करण्याचं म्हणजे आज देशामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, काठेडू पासून कलकत्त्यापर्यंत आरक्षण लागू केलं. ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानिक मूल्यातून आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे. पण खाजगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. रेल्वेच्या अनेक भागाचं खाजगीकरण होत आहे. विमान सेवांचं मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण होत आहे. शाळांचं मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण होत आहे. अनेक विद्यापीठाचं मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण होत आहे. खाजगीकरणामध्ये आरक्षण बंधनकारक नाही. म्हणजे शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे आरक्षण